तर सगळ्यांना राखीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आमच्या विष्णूजी की रसोईमध्ये जिलबी अशी लाईव्ह लागलेली असते आणि तिथे बनवत असतात। तर ती कशी नेमकी तयार होते, लोकांना खूप आवडते ती। जे लोकांना आवडतं ते तुम्हाला सुद्धा आवडेल, मलाही आवडतं। नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आपल्या भारतामध्ये गोडाचे नाना विविध प्रकार आहेत। म्हणजे इतर देशांच्या तुलनेमध्ये आपल्या इथे इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं गोड तयार होतं, गोडाचे प्रकार, की मला आपला स्वतःचाच हिंदुस्थानाचा हेवा वाटतो की देवाने आपल्याला किती भरभरून दिला आहे। आणि त्या प्रत्येक गोडाचा संबंध सणावाराशी नेलेला असतो, म्हणजे त्या सणामध्ये ते गोड व्हायलाच पाहिजे। जसं आता आपण काय तुमचं गुढीपाडवा येतो, तर मग गुढीपाडवा म्हटलं की श्रीखंड आठवतं। दिवाळी म्हटलं ती 5 वेगवेगळे प्रकार तर असतात, त्याशिवाय करंजी असते, लाडू असतात, शंकरपाळे असतात, असे सगळे प्रकार असतात। आणि आता राखी आहे, तर राखीला माझ्या बहिणीला सुचित्राला जिलबी खूप आवडते। तर मी जिलबी ती करणार होतोच, पण आमच्या विष्णूजी की रसोईमध्ये जिलबी अशी लाईव्ह लागलेली असते आणि तिथे बनवत असतात। तर ती कशी नेमकी तयार होते, कारण लोकांना खूप आवडते ती। तर जे लोकांना आवडतं ते तुम्हाला सुद्धा आवडेल, मलाही आवडतं। आपण सुरू करू। ही जिलबी म्हणजे पीठ भिजवण्यापासूनची प्रक्रिया तुम्हाला दाखवतो। यासाठी तयारी जी असते ती आदल्या दिवशीपासून, म्हणजे मैदा 1 किलो आणि पावभर बेसन, यानंतर अरारोट जो आपल्याला घालायचा तो नेक्स्ट डे म्हणजे फर्मेंट झाल्यानंतर। जिलबी बनवताना एक महत्त्वाची टीप अशी की आपण जिलबीमध्ये अरारोट घालतो, तो कशासाठी की जिलबी कडक यावी म्हणून। पण काही लोक अरारोट जिलबीचं पीठ 8 तास आधी जेव्हा भिजवतात तेव्हाच अरारोट घालतात आणि तो अरारोट त्या बाकी पिठांबरोबर फर्मेंट होतो आणि नंतर काय होतं की तो कडक होत नाही। ही एक लक्षात घ्या की अरारोट जो आहे फर्मेंट झाल्यानंतर त्यामध्ये मिक्स करा, सो दॅट तुमची जिलबी कडक होईल। यामध्ये साधारण 1 किलोच्या मापाला साधारण 200 ग्राम तुम्ही दही पकडा, आंबट दही, आणि त्यानंतर गरम पाण्याने म्हणजे कोमट पाण्याने ह्याला भिजवायचं आहे। पहिले याच्या गुठळ्या मोडून घेऊ आणि मग जेवढं पाणी हवं तेवढं आपण टाकूया। आणि थोडा चांगल्या क्वालिटीचा मी फूड कलर यामध्ये वापरणार आहे, पिवळा आणि रेड ऑरेंज असे दोन्ही, आणि हा थोडा रेड ऑरेंज कलर। हे आपण एका दुसऱ्या भांड्यात शिफ्ट करून ठेवू। याला एक 7-8 तास किंवा ओव्हरनाईट झाकून ठेवा, म्हणजे छान फर्मेंट होऊन वर येईल। नंतर पुढची प्रक्रिया उद्या। आता पीठ फर्मेंट झालं आहे 7-8 तासानंतर, ते पीठ थोडं फुगून आलं आहे आणि ते बघा कसं होतं अशा पद्धतीने। याला आपण काढून घेऊ, कारण यामध्ये आता आपल्याला 2-3 पदार्थ मिक्स करायचे आहेत। फर्मेंट झाल्यावर यामध्ये साधारण 1 किलोला 100 ग्राम अरारोट घालतात, मी आता इथं घातलेलं, आणि त्याबरोबर तेल आपण घालायचं आहे थोडंसं, 50 ग्राम। आता तेल का, एक छोटी टीप तुम्हाला देतो की कुठलीही फर्मेंट होणारी वस्तू, म्हणजे एखादा पदार्थ की जो फर्मेंट करायला ठेवला आपण, तर ती फर्मेंटेशनची प्रक्रिया कमी व्हायला हवी, यासाठी जर त्याच्यामध्ये तेल घातलं तर ती प्रक्रिया कमी होते, थांबते, म्हणजे जास्त फर्मेंट होत नाही। म्हणून जिलबीचं पीठ भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते मिक्स करताना थोडंसं तेल त्यामध्ये घाला, म्हणजे जास्त फर्मेंट होत नाही। हे साधारण अशी याची तार व्हायला हवी। हे आपण छान भरून घेऊ। जिलब्या आपण तळायला घेतो तर तूप वापरतो, तूपच वापरायला पाहिजे। पण खरं सांगू का की मी जेव्हा लहान होतो तर तेव्हा आमच्या इथे पंक्तीमध्ये डालड्याच्या जिलब्या असायच्या, आणि तेव्हाचा डालड्याचा स्वादही वेगळा होता। म्हणजे आत्ताचा जसा डालडा असतो त्याच्यात आणि आत्तामध्ये जमीन आसमानचा फरक आहे।
त्याची एक गंमत तुम्हाला नंतर सांगेन, पण एक टिप तुम्हाला देतो की तूप वापरताना तुमची जी जिलबीची कढई असते तर घरगुती प्रमाणात असेल तो छोट्या कढईमध्ये, म्हणजे छोटी तई म्हणतात, जिलबीची तई म्हणतात त्याला, तर ती छोटी तई आजकाल बाजारात मिळते त्याच्यामध्ये बनवा, जेणेकरून कमीत कमी तूप त्याच्यात घाला. कारण तुपाचा गुणधर्म काय असतो की तूप गरम केल्यानंतर ते जळतं आणि मग त्याचा स्वाद छान राहत नाही. म्हणून तो छान स्वाद शेवटपर्यंत मिळावा यासाठी थोडं थोडं तूप त्याच्यात घालत जायचं असं. आता पहा, मी अगदी कमी असं तूप यामध्ये घातलं आहे, नाहीतर अदरवाईज मोठं एवढ्यापर्यंत घालतात तूप. आता पुन्हा एक टिप तुम्हाला देतो की तूप तापल्यानंतर त्याला सारखं करून घ्या, जेणेकरून काय होतं की तुपाचं जे टेम्परेचर आहे ते सगळीकडे सारखं असतं आणि जिलबी व्यवस्थित तळल्या जाते. काही काही लोकांचं म्हणणं असं असतं की आम्ही जेव्हा जिलबी बनवतो तर एका साईडनी खालून ती चपटी असते आणि वरून फुगीर असते. तर याचं कारण असं असतं की खालून चपटी का होते, तर तुमचं तूप किंवा तेल तुम्ही जे काय माध्यम वापरता ते खालून म्हणजे पूर्णपणे जर तापलं नसेल तर ती जिलबी पहिले बसते आणि मग वरती उठते, म्हणून असा प्रकार होतो. त्यामुळे तूप किंवा तेल जे असेल ते व्यवस्थित तापायला हवं, मग गॅस कमी करा आणि जिलबी घाला. साधारण 1 किलो जिलबीचं पीठ असेल तर आपण किलोभर साखर घेऊ आणि मी इथे कास्टर शुगर घेतली आहे. ही फाईन शुगर म्हणून बाजारात मिळते, स्वच्छ असते आणि ही भिजेल एवढं पाणी घालतो. जिलबी करतानाची एक महत्त्वाची टीप तुम्हाला लक्षात घ्यायला हवी, ती अशी की कित्येक वेळा जिलबी मऊ पडते, नरम. तर त्याची कारणं दोन. एक तर तुमचा आरारोट त्याच्यात घातला नसेल आणि आरारोट घालूनही जिलबी जर नरम पडत असेल तर तुमचा पाक जो असेल तो पातळ झाला असेल. हे लक्षात घेतलं तर तुमची जिलबी कडक होईल. आता आपण नेहमी म्हणतो की 1 तारी पाक करा, 2 तारी पाक करा आणि असं लावून बघतो. त्यापेक्षा सोपी तुम्हाला एक आयडिया देतो. ती आयडिया आम्हाला आमच्या गौरी जोशी यांनी सांगितली आहे. बघा, हा पाक झाल्यानंतर हा असा वर करायचा, तो थेंब उलटा परत येतो बघा. हा बघा वर आला परत, हा थेंब. हा यामध्ये आता छान स्वादासाठी आपण लिंबू पिळू आणि त्याचबरोबर केशर घालू. आता जिलबी टाकताना काय काळजी घ्यायची, ही अशी बाटली बाजारात मिळते. तुम्ही जर जिलबी वरून अशी पाडली तर ती बारीक निघते, जवळून घेतली तर ती जाड निघते. कशी हवी तुम्हाला, बारीक की जाड, हे तुमचं तुम्हाला ठरवायचं. आणि मला जर विचारा तर मला जाड जिलबी आवडते. मगाशी जाड जिलबीवरून तुम्हाला किस्सा सांगणार होतो की पूर्वी अशी मस्त रट्टेबाज जाड जिलबी आणि जिलबी, मसाले भात, मठ्ठा, पातळ भाजी, कोळ्याची भाजी असा सगळा मेनू असायचा. आणि माझं लक्ष असायचं गरमागरम जिलबी डालड्यातून तळलेली, ती पण ताजी पाहिजे, त्याच्यावर हळूच लिंबू पिळून घेणार वरून. आणि मग त्यासाठी मंगल कार्यालयामध्ये जेव्हा लग्नाच्या पंक्ती बसायच्या तर मी बरोबर असा बसायचो की त्या स्वयंपाकघरातून पंडित जिलबी घेऊन वाढायला निघायचे तर पहिला माझाच मान असायचा. गरमागरम जिलबी खाल्ली, क्या बात आहे, ब्रह्मानंदी टाळी लागली समजा. आता आपण रेग्युलर जिलबी बनवू, छोटी डॉलर जिलबी. आता जिलबी जेव्हा पाडत होतो तेव्हा गॅस कमी ठेवायचा, समजलं ना. म्हणजे तूप तापायचं, गॅस कमी करायचा, तूप थोडं थंड झाल्यावर जिलबी पाडायची. आणि ती यासाठी की जिलबीचा आकार तुम्हाला हवा. जर खूप हाय फ्लेमवर तुम्ही जिलबी बनवली तर ती जिलबी टाकल्याबरोबर वर येईल, तो आकार होणारच नाही तयार. छोटी पण खूप महत्त्वाची टीप आहे ही. छान आता होऊ द्यायची. आता गॅस मी वाढवलेला आहे, आता तुम्हाला भीती नाही. हे एकदा कडक झाले की मग टर्न करू आपण. आता तुम्ही बघत असाल की हे बुडबुडे जे आहेत हे कमी झाले, म्हणजे समजायचं की जिलबी तुमची छान तळल्या गेली. आता बघा, तुपाची क्वांटिटी कमी झाल्यावर पुन्हा यामध्ये मी तूप घालतो आहे, जेणेकरून तूप जे आहे तर ते पांढरं शुभ्रच आहे. की तुम्ही ज्यानी जिलबी पाडता ती जर जवळून पाडली तर ती बारीक जाड होते, वरून पाडली तर बारीक होते. आपण 2 लाईन करू. ही जाड जिलबी
ही जवळून टाकतोय मी, बघा तुम्ही. आता मी वरून घालतोय, बघा. आता बघा, बारीक जिलबी आपण अगोदर पाडली तरी ती लवकर शिजली, कारण बारीक होती. आता ह्याचे बुडबुडे जे आहेत ते संपले, म्हणजे ही व्यवस्थित तळल्या गेली एका बाजूनी. ये बात. आता हा डॉलर जिलबी म्हणजे एकदम पाहिल्यावर लक्षात येत नाही, पण अगदी छोटा असा साईज असतो. म्हणजे माझ्या तळहातावर बघा कशी दिसते ती. तर सगळ्यांना राखीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. रक्षाबंधन की सभी को बहुत बहुत बधाई हो. आणि आपण ही डॉलर जिलबी घरी बनवा, गरम गरम खाऊ घाला. आणि मी आता विष्णूजी की रसोईमध्ये जाणार आणि तिथे स्वतः गरम गरम बनवून खाऊ घालणार. खिलवण्यामध्ये जो आनंद असतो ना, तो खाण्यामध्ये नसतो. आणि लाईक करण्यात जो आनंद असतो तो नुसतं बघण्यात नसतो. शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.